हॅलो मित्रांनो, तर आज आपण बनवतो आहे अप्पे. मस्त त्यावर शेंगदाण्याची चटणी टाकून, त्यावर गन पावडर टाकून किती टेस्टी दिसतात ना. पावसाळ्यात तशी पण अप्पे खायची मज्जाच काही वेगळी आहे. तर चला पूर्ण रेसिपी बघूया. सर्वात आधी मी आणून उकळून घेतली आणि त्यानंतर मग शेंगदाणे त्यावर छान भाजले आणि त्याला मिक्सरमध्ये घेतलं आणि त्यामध्ये ॲड केली थोडे लसूण आणि 3 ते 4 मिरच्या. त्यानंतर दहीला पण ॲड केली आणि मग त्याला छान मिक्सर करून घेतलं. तर असा आपला पेस्ट तयार झाला. मग कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी दिली आणि मग शेंगदाण्याचा पेस्ट टाकून दिला. त्याला छान फिरवून घेतलं आणि थोडं मीठ ॲड केली आणि मग त्याला झाकून शिजायला ठेवलं. आता या कटरमध्ये कांदे, थोडे लसूण, मिरच्या, कढीपत्ता याला छान बारीक करून घेतलं. तर असं झालं आपला हा बारीक पेस्ट. मग आलूला छान स्मॅश करून घेतले आणि मग कढईमध्ये तेल छान गरम होऊ दिली, जिऱ्या मोहऱ्याची फोडणी दिली आणि मग तो पेस्ट टाकून दिला. छान त्याला ब्राऊन होतपर्यंत शिजू दिलं. मग हळद, मीठ आणि हा चाट मसाला टाकला. छान त्याला फिरवून घेतलं आलू टाकून आणि त्याचे छोटे 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 गोळे करून घेतले. तर असे झाले आपले गोळे तयार. त्यानंतर अप्प्याच्या भांड्यामध्ये तेल आणि आपली इडली बॅटर टाकलं. बिलकुल थोडं थोडं टाकलं, कारण त्यानंतर मला या स्टफिंग करायची होती आलूची. तर जी आपण आलूची भाजी बनवली होती त्याला मी यात ॲड केलं आणि मग वरतून परत आपला बॅटर टाकून दिला आणि मग त्याला झाकून ठेवून दिलं. हे आता शिजले. आता त्याला पलटवून घेतली. तर असे हे दुसऱ्या बाजूने पण शिजवली. तर हे झाले आपले अप्पे तयार. आता याला सर्विंगची प्रोसेस. तर या सर्विंगसाठी आपण शेंगदाण्याचा पेस्ट टाकू आणि गन पावडर. तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.